सीझनचे शेवटचे नॉमिनेशन होते आणि शेवटच्या नॉमिनेशनची शेवटीची वोटिंग ट्रेंड्स म्हणजे फायनल वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत. तर फायनल वोटिंगनुसार कोणते 2 सदस्य घराबाहेर जाऊ शकतात पाहूया या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीतील एक छोटासा अहवाल करतो. तुम्ही जर अजून हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर पटकन लाईक करा. तर मित्रांनो, घराबाहेर होण्यासाठी 8 लोक नॉमिनेटेड होते. तर या ठिकाणी सगळ्यांच्या शेवटी म्हणजे 8 नंबरवरती वर्षाताई उसगावकर. मित्रांनो, वर्षाताईला पहिल्या दिवसापासून काहीच वोटिंग होत नाहीत आणि कुठे ना कुठे त्यांचा गेम कमी पडला आहे आणि प्रेक्षकांना सपोर्ट कमी पडला आहे. त्यानंतर मित्रांनो, नंबर 7 वरती आहेत जान्हवी किल्लेकर. मित्रांनो, जान्हवी किल्लेकर या ठिकाणी नंबर 7 पोझिशनवरती आहेत. जान्हवीला देखील जास्त सपोर्ट नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 6 वरती आहेत निक्की तांबोळी. मित्रांनो, निक्कीला देखील जास्त सपोर्ट नाही आहे. या ठिकाणी निक्की काल 7 नंबरवरती होती. निक्की जी आहे नंबर 6 पोझिशनवरती आहे पहिल्या दिवसापासून. त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 5 वरती आहेत पंढरीनाथ कांबळे. मित्रांनो, पंढरीनाथ कांबळे यांना जबरदस्त वोटिंग आहे आणि सगळ्या फॅन्स देखील पॅडी भाऊ या ठिकाणी सपोर्ट दाखवले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 4 वरती आहे धनंजय पवार, DP दादा. मित्रांनो, DP दादाला त्या ठिकाणी पहिल्या 2-3 दिवसात चांगला सपोर्ट मिळत होता, परंतु हा वीक सेफ परत त्यांचा सपोर्ट जो आहे कुठे ना कुठे कमी पडताना दिसत आहे आणि याच कारणामुळे धनंजय पवार हे नंबर 4 वरती आहेत. त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहेत अंकिता वालवकर. मित्रांनो, अंकितेला या ठिकाणी तेवढा सपोर्ट पहिल्या दिवसापासून आहे आणि अंकिता नंबर 3 वरची पोझिशन कायम ठेवली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 2 वरती आहेत सुराचा बादशाह अभिजित सावंत. मित्रांनो, अभिजित सावंत यांचा फॅन बेस पाहिला तर तो खूप मोठा आहे आणि याच कारणामुळे अभिजित सावंत यांना नंबर 2ची पोझिशन मिळत आहे आणि घराचा गेम देखील तगडा असल्याने सगळे प्रेक्षक सुद्धा वोट केले आहेत. आणि नंबर 1 वरती आहेत, यांच्याबद्दल सांगेल तेवढं कमी आहे, सूरज चव्हाण, गोलीगत धोका. मित्रांनो, यांना त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून नंबर 1ची पोझिशन मिळालीच आहे आणि ती पोझिशन त्यांनी कायम ठेवली आहे आणि याच कारण म्हणजे महाराष्ट्रातील सगळे प्रेक्षक सूरज चव्हाण यांना डे 1 पासून सपोर्ट करत आहेत. तर मित्रांनो, हीच होती फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि फायनल वोटिंग ट्रेंड्सनुसार बॉटमला जे सदस्य आहेत ते वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर. तर या ठिकाणी वोटिंगनुसार तर असं दिसत आहे की जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर हे घराबाहेर जाऊ शकतात. तर मित्रांनो, तुमचं काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. घराबाहेर कोण जाणार? धन्यवाद.